Thought I had it figured out, believed in us, we were meant to be, no doubt. A teenage love, everybody else could see the way we were, living in a fantasy. When I kiss her. नमस्कार मित्रांनो, मी अमोल शेळके स्वागत करतो तुमचं आजच्या आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आपण सिद्धगडाच्या पायथ्याशी, जो म्हशापासून एक 4 ते 5 किलोमीटर अंतरावरती आहे. आता आपल्याला वाजले आहेत 8. किल्ल्याच्या पायथ्याशी स्वातंत्र्य सैनिक वीरभाई कोतवाल आणि हिराजी पाटील त्यांचे पुतळे आहेत बांधलेले, तर ते पाहण्यासाठी आपण चाललेलो आहे. तर मित्रांनो, आता आपण गडाच्या पायथ्याशी पोचलेलो आहे आणि सिद्धगडाच्या पायथ्याशी स्वातंत्र्यवीर वीरभाई कोतवाल आणि हिराजी पाटील यांची या ठिकाणी स्मारकं केलेली आहेत. कारण त्यांना या ठिकाणी इंग्रजांनी 1943 मध्ये या ठिकाणी त्यांना गोळ्या घातल्या होत्या. तर त्यांची या ठिकाणी स्मारकं केलेली आहे आणि इकडे स्मारक दाखवतो तुम्हाला. बरोबर, 4 जानेवारी 1943 साली त्यांना या ठिकाणी म्हणजे गोळ्या घातल्या होत्या इंग्रजांनी. तर त्यांचे हे स्मारक आहे. तर मित्रांनो, एक 20 ते 22 मिनटं चालल्यानंतर म्हणजे रोड एकदम चालण्यासारखा आहे. गाडी पण येते, पण बॅरिगेट्स लावल्यामुळे गाडी आतमध्ये आपण आंधी नाही चालत आलो. तर एक 20-25 मिनटं लागले आपल्याला. खाली आपण जी वीरभाई कोतवालची हे बघितलं होतं म्हणजे स्मारक, तर वरती आल्यानंतर हिराजी पाटील यांचं स्मारक आहे या ठिकाणी. आणि अजूनही एक हुतात्मा विठ्ठलराव लक्ष्मण कोतवाल हे दोघांचं एक या ठिकाणी स्मारक केलेलं आहे. यांना 2 जानेवारी 1943 साली
वीरगती प्राप्त झाली आणि त्यांना 4 जानेवारीला 1-2 दिवसाचा गॅप आहे मध्ये. तर या ठिकाणी बघा तर हे स्मारक आहे आणि त्याच्याच समोर एक धबधबा आहे मोठा. या स्मारकापर्यंत येण्याचा जो रोड आहे तो मोठा आहे भरपूर. गाडी पण येऊ शकते बहुतेक, पण बॅरिगेड चालवून आपण आता गाडी आणली नाही, चालत आलो. I thought I had it figured out, believed in us, we were meant to be, no doubt.